नमस्कार, तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आता ही गॅस शेगडी जी बघताय ती मला बायकोनं सांगितलं होतं की गॅस शेगडी खराब झाली आणि तुम्ही ती बदलून आणा किंवा रिपेअरिंग करून आणा. मग मी बाहेर चौकशी केली दुकानात, तर मला 1000 रुपयेपासून 4000पर्यंत गॅस शेगडीची किंमत सांगितली गेली आणि सर्व्हिसिंग करायला 200 ते 300 रुपये मला सांगितले गेले. मग मी विचार केला की आपण एवढं टेक्निकल शिकलेलो असताना आपणच का दुरुस्त करू नये. म्हणून मग सकाळी सकाळी आज उठलो आणि शेगडी पहिली हातात घेतली. आणि आपण बऱ्याच कंपनीत काम केल्यामुळे मोठ्या मशीन्स आपण रिपेअर केलेल्या आहेत आणि जोडलेले आहेत, म्हणजे खोलून मोठे पार्ट्स खोलून परत जोडलेले आहेत. तर ही गॅस शेगडी म्हणजे आपल्यासाठी खूप अतिसामान्य गोष्ट म्हणायला लागेल. तर मग गॅस शेगडी आज आम्ही रिपेअरिंग करायला घेतली. हे बघा, इथं एक शेगडीच्या खालचा जो पार्ट असतो तो आपला असा खोलून घ्यायचा, त्याला हातानेच निघतो तो. तुमच्याकडे जर पक्कड, त्याला कॉम्बिनेशन प्लायर म्हणतात टेक्निकल भाषेमध्ये, ते असेल, एक स्क्रूड्रायव्हर असेल आणि एक टेस्टर असेल, तर तर तुम्ही घर बसल्या तुमची गॅस शेगडी रिपेअर करू शकता. तर ह्याच्यामध्ये अजून एक छोटासा पार्ट असतो, त्याच्यामध्ये एक आपली सेफ्टी पिन जाते, तर तिथून गॅस बाहेर येतो. तर त्याच्यामध्ये जर ब्लॉकेज असेल तर मग तुमचं ते गॅस कमी चालतो. मी व्हिडिओच्या सुरुवातीला गॅस कसा पहिला चालत होता त्याचा व्हिडिओ दिलेला आहे. तर ही जी छोटी पिन दिसते, ही छोटी जी स्पेअर दिसतो, तर त्याच्यामध्ये जर कचरा असेल तर तुमची गॅस शेगडी ही तुम्हाला सफिशियंट पुरेसा गॅस त्याच्यातून बाहेर येत नसल्यामुळे तुमचं जे काही अन्न आहे ते वेळेवर शिजत नाही. तर हे रिपेअरिंग करणं खूप गरजेचं असतं. याच्यामध्ये कचरा नसायला पाहिजे. तर बरेच दिवसापासून मला पाठीमागं लागली होती बायको की आणा, रिपेअरिंग करा किंवा नवीन घेऊन या. आणि आज शेवटी मुहूर्त लागला की एकदा रिपेअरिंग करूया. म्हटलं, जर रिपेअर होत असेल तर रिपेअर करूया, नसेल तर आपलं नवीन घेऊया. मग बघूया, म्हटलं ट्राय करूया. मग सकाळी ट्राय करायला घेतलं. हे आता असं खोलत असतानाच तुम्ही व्हिडिओ बघताय. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. वेगवेगळे व्हिडिओज आपण असे टाकत असतो. तर हा स्पेअर पार्ट असा साफ करून घ्यायचा. याच्यामध्ये तुम्ही एखादं ऑइल टाकूनसुद्धा ते साफ करू शकता. त्याला काजळी वगैरे आलेली असते. ती काजळी तुम्ही साफ केली की तुम्ही ते व्यवस्थित साफ केले की तुम्हाला गॅस सफिशियंट समाधानकारक गॅस मिळू शकतो त्याच्यातून, आणि तुमची शेगडी व्यवस्थित चालू शकते. ह्याच्यामध्ये गॅस शेगडीमध्ये रोटेटिंग पार्ट असा काही नसतो. सगळे स्टेबल पार्ट आहेत, जेणेकरून कुठल्या पार्टची झीज होईल. ज्या मशीन्स रोटेटिंग पार्ट असतात ज्या मशीनमध्ये, त्याच्यामध्ये झीज होण्याची शक्यता असते. मग स्पेअर पार्ट बदलावा लागतो. तर अशी काही गरज ह्याच्यामध्ये पडत नाही. फक्त तुम्हाला जी काही सर्व्हिसिंग प्रकार असतो ते सर्व्हिसिंग फक्त करावी लागते. जनरली गॅस शेगडी खूप वेळेस बदलायची गरज नाही पडत. वेळच्या वेळेला सर्व्हिसिंग केली आणि तुम्ही ते घर बसल्या करू शकता. तर तुम्ही इंजिनिअरिंग शिकलेलं असाल, टेक्निकल नॉलेज असेल तुम्हाला थोडंफार, तर तरी तुम्ही ते झालं हे असं तुम्ही करू शकता घरी बसल्या. तर ह्याच्यातून तुमचे पैसे वाचतील, तुमचा वेळ वाचेल. आणि घरातून बाहेर जाणं, शेगडी घेऊन जाणं हे प्रत्येकाला शक्य होईल असं नाही. तर हे आता मी साफ करून लावलेलं आहे. पिन वगैरे त्याच्यामध्ये टाकून, त्याच्यामध्ये कचरा खरंच अडकलेला होता. तर ते सुद्धा मी प्रयत्न केला सुईनं. आता हे स्क्रू लूज झालेला होता, म्हणजे हा स्क्रू खराब झाला आहे. तर हे काय एवढं महत्त्वाचं नाही. स्क्रू लूज असेल तरी चालतो, ते काय एवढं त्याला इम्पॅक्ट नाही पडत त्याचा गॅसवरती. तर ते मी आता टाईट करण्याचा प्रयत्न केला, पण ते टाईट झालेलं नाही. आणि आता मी हे वरती त्याचा स्क्रू लावतो आहे. आणि अशा पद्धतीनं आम्ही ट्राय केलेलं आहे गॅस शेगडी रिपेअर करायचा. जर ह्या पद्धतीनं गॅस जर शेगडी रिपेअर नाही झाली तर मग आपण नवीन घेणार आहोत. तुम्ही कमेंट करा आम्हाला की नवीन शेगडी कितीपर्यंत मिळेल. ऑनलाईन घेतलं तर ते जास्त सोयीस्कर ठरेल की ऑफलाईन दुकानात जाऊन घेतलं तर जास्त सोयीस्कर ठरेल. तुमची सजेशन्स आम्हाला नक्की कळवा. आता हे दुसरा छोटासा गॅस होता, तो छोटी शेगडी, छोटा बर्नर म्हणू आपण त्याला. छोटा बर्नर चांगला चालायचा,
मोठा बर्नरला थोडासा इश्यू होता, तर तो सुद्धा आपण आता रिपेअर करतो आहे. बघतो आहे आपण त्याच्यामध्ये कचरा वगैरे आहे का. तो मेन पार्ट म्हणजे ते आपण त्याला गॅस शेगडीचं लिव्हर म्हणूया, लिव्हर. आणि हे लिव्हरमध्ये जर ब्लॉकेज झालं तर मग तुमची शेगडी तुम्हाला म्हणजे कामाला लावते, की तुमचं मग बायको तुम्हाला कामाला लावते. ते लिव्हर जर खराब झालं, लिव्हर जर ब्लॉक झालं म्हणजे त्याची मग अँजिओप्लास्टी, शेगडीची अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी जे म्हणतो ना आपण, जर ब्लॉकेज असेल आपल्या हृदयामध्ये तर ते तुम्हाला तसं फेस करावं लागतं. तर आता हे बघा, हे जे वरचं जे आहे कवर गॅस शेगडीचं, तर ते त्याच्यामध्ये पण होलमध्ये ब्लॉकेज येऊ शकतात. ते ब्लॉक झाले तरी पण तुमचा गॅस चालत नाही, शेगडी व्यवस्थित चालत नाही. आता अशा पद्धतीनं आपली शेगडी रिपेअर झालेली आहे.